ठीक आहे. आता आपण लास्टवाला सॉल्व करणार. ठीक आहे. सोल्युशन लास्टवाला जे चौथं काय दिलेलं आहे, लॉग ऑफ 3x - 1 इक्वल्स टू काय दिलेलं आहे, 2 दिलेलं आहे. ठीक आहे. मग आता बघा आपल्याला काय दिलेलं आहे, एक्सपोनेन्शियल फॉर्म दिलेला आहे. किंवा तुम्ही याला दोन मेथडनी सॉल्व करू शकता. एक तरी एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं किंवा डायरेक्ट लॉगचे रूल पण अप्लाय करू शकता. तर मी दोन्ही पण रूल्सनी सॉल्व करून दाखवतो. बघा आता इथं पहिले काय आहे की एक्सपोनेन्शियल फॉर्म काय राहतो आपला, a⁴n इक्वल्स टू, जर m असेल तर आपण काय लिहू, त्याचा एक लॉगॅरिथमिक फॉर्म लॉग ऑफ m ॲट बेस a इक्वल्स टू काय लिहायचं, पॉवर किती आहे n. मग याच्यासोबत जर कम्पेअर केलं आपण, तर कम्पेअर केल्यानंतर ना काय भेटतं, तर a इक्वल्स टू 3. बघा a इक्वल्स टू किती आहे, 3 आहे. mच्या जागेवरती काय दिलेलं आहे, m इक्वल्स टू x - 1 दिलेलं आहे आणि n पॉवर किती दिलेली इथं, 2 दिलेली आहे. ठीक आहे. मग आता जर एक्सपोनेन्शियल फॉर्म लिहिला तर 3⁻² इक्वल्स टू काय आहे, x - 1. मग बघा 3⁻² किती येतं, 9 इक्वल्स टू x - 1. आणि इथं काय येणार मग बघा, x इक्वल्स टू 9 + 1, कारण की हा 1 काय इकडे मायनस इकडे गेलं काय होईल, प्लस होईल. आणि x इक्वल्स टू किती येतं, 10 येतं. किती येतं, 10. ठीक आहे. तर मग बघा x इक्वल्स टू किती भेटलं आपल्याला, 10 भेटलं. ठीक आहे. बघा आता याला दुसऱ्या मेथडने एक सॉल्व करून दाखवतो. सपोज लॉग ऑफ 3 ब्रॅकेटमध्ये x - 1 इक्वल्स टू 2. ठीक आहे. मग बघा आता याला काय करायचं, लॉगच्या रूलनुसार आपण हा जो बेस आहे सेपरेट करू. बघा मग लॉग ऑफ x - 1 अपॉन लॉग ऑफ 3. मग आपण कोणता रूल यूज केला, चेंज बेस रूल यूज केला. कोणता रूल, चेंज बेस रूल काय बघा, तर चेंज बेस रूल आहे लॉग ऑफ m ॲट बेस a. असं जर असेल तर याला कसं लिहू शकतो, लॉग ऑफ m अपॉन लॉग ऑफ a. ठीक आहे. मग तसंच आपलं a च्या जागेवरती 3 होतं आणि mच्या जागेवरती x - 1 होतं. बरोबर आहे की नाही, x - 1 का x - 1 होतं. मग आपण काय केलं, चेंज केल्यानंतर ना लॉग ऑफ x - 1 आपण लॉग ऑफ x लॉग ऑफ 3 आलं. ठीक आहे. तर बघा आता याला काय करायचं, हा जो इकडं हा इकडे डिवाइडला इकडे आल्यावर काय होईल, मल्टिप्लाय होईल. मग ठीक आहे, लॉग ऑफ x - 1 इक्वल्स टू 2 इंटू लॉग ऑफ 3. मग आता परत इथं आपल्याला दुसरा फॉर्म्युला अप्लाय करावा लागेल. कोणता, की पॉवर रूल काय आहे, तर बघा पॉवर रूलनुसार जर आपण सॉल्व केलं तर लॉग ऑफ x - 1 इक्वल्स टू लॉग ऑफ 3⁻². मग इथं कोणता रूल यूज केला आपण, पॉवर रूल काय आहे, की लॉग ऑफ m⁻n इक्वल्स टू काय येतं, n इंटू लॉग ऑफ m. ठीक आहे. मग बघा आपल्याला ह्या फॉर्ममध्ये दिलेलं होतं, काय दिलेलं होतं, 2 log 3 दिलेलं होतं. मग याला कसं लिहिलं आपण, लॉग ऑफ 3⁻² लिहिलं, रिव्हर्स फॉर्ममध्ये लिहिलं. आता बघा रूल ऑफ इक्वेलिटीनुसार काय येणार, x - 1 इक्वल्स टू 3⁻². कारण की हा लॉग काय होणार, कट होणार. इथं काहीच दिलेलं नाही, म्हणजे हा कोणता लॉग आहे, कॉमन लॉगचा बेस किती राहतो, 10 राहतो. मग दोन्ही बाजूनं काय होणार, इक्वेलिटी रूलनुसार हे कट होऊन जाणार. ठीक आहे. म्हणजे हा लॉग आणि हा लॉग काय होणार, कट होणार दोन्ही बाजूला आहे. ठीक आहे, सेम बेसवरती. म्हणून त्याच्यानंतर नाही तर काय आलं, x - 1 इक्वल्स टू 3⁻². मग 3⁻² किती येतं, 9 येतं. मग म्हणून x इक्वल्स टू काय येणार, x इक्वल्स टू 9 + 1 आणि x इक्वल्स टू काय येणार, मग इथं 10 येणार. ठीक आहे, आलं बरोबर. म्हणजे असं पण करू शकता आणि असं पण करू शकता, पण असं करायला 3 फॉर्म्युले यूज केले. किती, 3 फॉर्म्युले कोणते कोणते, तर इथं रूल ऑफ इक्वेलिटी यूज केला. कोणता, रूल ऑफ इक्वेलिटी. आणि इकडं सिंगल याच्यामध्ये आपण सॉल्व केलं. म्हणजे काय की असं पण करू शकतो, असं पण करू शकतो. ठीक आहे, ज्यांना जसं सोपं वाटेल त्यांनी तसं करा. बट शक्यतो
तीन फॉर्म्युले यूज करायपेक्षा सिंगल एक्सपोनेन्शियल फॉर्म टू लॉगरिथमिक फॉर्म यूज